सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत। जसे की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की जुलै महिन्यात कोणकोणते सणवार व्रतवैकल्यांविषयीची माहिती आपण घेतलेली आहे। तर आजच्या या खास व्हिडिओत येणाऱ्या ऑगस्ट 2026 महिन्याचीच आपण माहिती घेणार आहोत। कोणकोणते सणवार या महिन्यात येत आहेत, तसेच श्रावण महिना नेमका कोणत्या तारखेला सुरू होत आहे याची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व सणवारांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर सुरुवात करूयात 1 ऑगस्टपासून। 1 ऑगस्ट या महिन्याची सुरुवात होत आहे शनिवारपासून आणि 1 ऑगस्टलाच आपण पाहू शकताय आलेले आहे लोकमान्य टिळक पुण्यदिन। तसेच या दिवशी असणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती 2 तारखेला रविवारच्या दिवशी आलेली असून जो चंद्रोदय आहे तो रात्री 9:20 जवळपास असणार आहे। या दिवशी फ्रेंडशिप डे सुद्धा असणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय 7 तारखेला संत हरबाजी महाराजांची पुण्यतिथी असणार आहे अचलपूर येथे। तर 9 तारखेला आपण पाहू शकतोय 9 तारखेला आहे जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट महिन्यातील पहिली एकादशी कामिका एकादशी ही 9 तारखेला रविवारच्या दिवशी आलेली आहे। याच दिवशी आपण पाहू शकता ऑगस्ट क्रांती दिन देखील असणार आहे। त्यानंतर 10 ऑगस्टला सोमवारी आहे संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा। हो श्रोतेहो, अतिशय मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो। त्यानंतर 11 तारखेला अमावस्या आलेली असून 12 तारखेला बुधवारच्या दिवशी दर्श ठाणवई अमावस्या ही आलेली आहे। या दिवशी जागतिक युवक दिन देखील साजरा केला जाणार आहे। आणि थांबा, सर्व शिवभक्तांना कळवण्यात येते की 13 ऑगस्टला गुरुवारच्या दिवशी श्रावण महिना हा सुरू होत आहे। तसेच अहिल्याबाई होळकर यांचा पुण्यदिन देखील असणार आहे या गुरुवारच्या दिवशी। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रावण महिन्याला याच गुरुवारी म्हणजे 13 ऑगस्टला प्रारंभ होत आहे। त्याविषयीचा देखील आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात, त्यात काही शंका नाही। त्यानंतर 15 ऑगस्ट हा दिवस शनिवारी आला असून या दिवशी पारशी नूतन वर्ष देखील आपल्याला माहीत आहे की सुरुवात होते। त्यानंतर आहे पहिला सोमवार नागपंचमी या दिवशी आलेली आहे। 17 तारखेला 17 ऑगस्टला सोमवारच्या दिवशी ही नागपंचमी आलेली आहे। तसेच जी शिवामूठ आहे ती तांदळाची असणार आहे। हे 5 श्रोते हो, शिवामुठीचे जे व्हिडिओ आहेत 4 सोमवार किंवा 5 सोमवार जे श्रावण सोमवार असतील त्याचे आणि जे शिवामूठ कोणती घ्यायची आहे त्याविषयीचे देखील आपण सेपरेट व्हिडिओ चॅनलवर बनवणार आहोत। त्यामुळे मी एवढा वेळ इथे देत नाही आहे, थोडक्यात सांगत आहे तुम्हाला। तसेच 19 ऑगस्टला बुधवारच्या दिवशी पार्श्वनाथ निर्वाण दिन असणार आहे। जागतिक छायाचित्रण दिन देखील असणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकताय 22 तारखेला शनिवारी देवीदास महाराजांची पुण्यतिथी असणार आहे बेलोरा येथे। त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील दुसरी एकादशी पुत्रदा स्मार्त एकादशी ही 23 ऑगस्टला रविवारच्या दिवशी आलेली असून 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशी आहे। याचा खुलासा देखील आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत वेगळ्या व्हिडिओमध्ये। 24 ऑगस्टला सोमवारी दुसरा श्रावण सोमवार असून याची जी शिवामूठ आहे ती तीळ असणार आहे। आणि 25 तारखेला आहे भगवान श्री जीवेश्वर जयंती। तसेच संत नरहरी सोनार यांची देखील जयंती या दिवशी असणार आहे। मंगळागौरीचे पूजन देखील या 25 तारखेला मंगळवारच्या दिवशी होणार आहे। त्यानंतर 26 ऑगस्टला ईद ए मिलाद असणार आहे बुधवारच्या दिवशी। 27 ऑगस्टला गुरुवारच्या दिवशी नारळी पौर्णिमा आलेली असून रक्षाबंधन जो ऑगस्ट महिन्यातील सर्वात मोठा सण आहे नागपंचमीनंतर रक्षाबंधन बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण रक्षाबंधन 28 ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी असून 31 तारखेला ऑगस्ट महिन्यातील दुसरी संकष्ट चतुर्थी आली आहे। फार दुर्मिळ असा योग आलेला आहे की एकाच महिन्यात 2 चतुर्थी आलेल्या आहेत। 31 ऑगस्टला सोमवारच्या दिवशी चंद्रोदय जो असणार आहे तो रात्री 8:30 जवळपास असणार आहे। आणि शिवामूठ जी आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार या ऑगस्ट महिन्यातच आलेला आहे। आणि जी शिवामूठ आहे मूगची शिवामूठ असणार आहे। संत बाळूमामा यांची पुण्यतिथी असणार आहे। आदमापूर येथे मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो। तर श्रावणी सोमवारची जी काही माहिती आहे उर्वरित आणि श्रावणी महिन्याचा जो शेवट आहे तो नेमका सप्टेंबर महिन्यात किती तारखेला होत आहे आणि सप्टेंबर महिन्यात किती श्रावणी सोमवार गेलेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।